सातारा जिल्हा आणि फलटण तालुका आज या भागामध्ये येण्याचा योग आला. तर खऱ्या अर्थानं लग्नाच्या निमित्तानं जरी मी आलो असेल तरी आज शेतकऱ्यांच्या बरोबर बागेमध्ये येण्याचा योग येत असताना मी आपल्याला विचारत होतो, आपलं नाव सांगा संपूर्ण. माळशेकरांच्या बागेमध्ये येत असताना हे शेतकऱ्याची खासियत अशी आहे की 1972 सालापासून हे डाळिंब बागायतदार आहेत. 1972 म्हणजे आज जवळजवळ 54 वर्षाचा प्रवास हा डाळिंबाच्या माध्यमातून त्यांनी कोरळे गावातनं सुरू केला आणि आज या भागामध्ये त्यांनी जी चांगली शेती करत असताना आज ही बाग पाहताय आपण, एक नंबरची बाग आहे आणि अजून या बागेला 1 महिना टायमिंग आहे. तर तुम्ही आमच्या पर्यंत कधीपासून पोहोचलेला आहात? मी गेल्या वर्षापासून माल घेतला होता आपल्या. हा 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 व्यवस्थित विकला होता. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मार्केटिंग करत असताना एवढा लेट का आमच्यापर्यंत पोहोचला? सुरुवातीला कसं व्हायचं, पहिलाच बार हा? दुसरा पहिला मधला काळ थोडासा गेला होता. बर बर बर. अच्छा. आता ही आपण गेल्या वर्षी ज्यावेळेस आपलं ही डाळिंब चालू झालं हा त्यावेळेस पासून ठरवलं की तिथं मी करणार. म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस हे युट्यूबवर पाहत असाल की सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असाल तर तुम्हाला ही कुठंतरी वेगळं पण वाटलं आणि आपल्याला या ठिकाणीच यावंसं वाटलं. खरं तर म्हणजे 2-3 पिढ्याचा हा प्रवास आहे तुमचा. म्हणजे आज वडील असतील, चुलते असतील, त्यांनी चालू केलेला आहे. जुनं बागायतदार आहात. पण ह्या मार्केटिंग मध्ये जो बदल आपल्याला आता दिसलाय आणि पूर्वीची तर खडतर प्रवास होता मार्केटिंगचा, तर ह्याच्यामधून अजून आपल्याला अशा काय अपेक्षा आहेत की मार्केटिंग मध्ये ह्या सुधारणा झाल्या पाहिजे? मार्केटिंग मध्ये आता काय माल भरपूर येतोय त्यामुळे माल भरपूर येतोय. मार्केटिंग मध्ये एवढी सुधारणा झाली पाहिजे की बुकिंगचा जो पॅटर्न आणलेला आहे त्या बुकिंगचं पॅटर्न योग्य. हा बुकिंगच्या पॅटर्ननी ही बाग 4 दिवस अजून पुढे लांबवू शकतो, 10 दिवस लांबवू शकतो. तर मार्केटमध्ये एकदम जे येणं माल आणि बाजार ढासळणं हा जर समस्या झाली तर माझ्या मते शेतकऱ्यांचं नुकसान होतं. आज पूर्ण परिवार हा शेती व्यवसायातनं पुढे येतोय. उद्याचं भविष्य हा ह्याच्यामध्ये घडवण्याचा हा ज्यावेळेस आपला प्रयत्न असतो त्यावेळेस कुठंतरी एक मानसिकता असते की शेटनी बाजार कधी वाढतील, कधी पडतील हे सांगावं. तर मी नक्कीच सांगेल या बागेपर्यंत रेट काढाडलीच असणार आहेत. ही बाग 1 महिन्यानी येणार आहे. पण तुम्हाला तुम्ही पुढच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी तुमचा 1 नंबर माल गेला होता आणि चांगले पैसे झाले होते आपल्याकडे झाला होता. तर पुढच्या वर्षी ह्या वर्षी सुद्धा चांगले पैसे होणार आहेत. तर शेतकऱ्यांना मी एकच सांगेल की 2-3 टप्प्यात ह्याची सेटिंग आहे. तो जो माल काढायला येईल तो विरळून काढला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय भेटतोय अशी त्यांची मानसिकता आहे म्हणून आपल्याकडे गर्दी होते. मी म्हणणार नाही की माझ्याकडे न्याय भेटतोय, पण तुमची मानसिकता आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे बुकिंग करून आज 8-8 दिवसाचं बुकिंग पुढे जाते. असाच आपण एक शेतकऱ्यांचा प्रवास हा पुढे घेऊ.